गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र, जय हिंद. काय चाललंय? आज आपण जाणार आहोत एका पार्कमध्ये. इथे आजूबाजूलाच एक पार्क आहे. तर बोललो मॉर्निंग वॉकसाठी जाऊ आपण पार्कला. काही गोष्टी इकडे न्यूयॉर्क, न्यू जर्सीमध्ये आपल्या मुंबईसारखीच आहेत. सदन कदन कधी पण बघावं तेव्हा फक्त रस्त्याची कामं चालू असतात. इथे तोड, तिकडे तोड, हे तोड, ते तोड. आमच्या बिल्डिंगच्या बाहेर तर 9 वाजता सकाळी असं धन 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 आवाज येत असतो. किती पण काही झालं तरी ह्या लोकांची किती पण काही झालं तरी ह्या लोकांची कन्स्ट्रक्शनची क्वालिटी लय भारी असते. आम्ही ज्या बिल्डिंग मध्ये राहतो ती बिल्डिंग जवळजवळ आता 60-70 वर्ष जुनी असेल, पण तरी ती बिल्डिंग मस्त आहे. परत हे लोक जे डिझाईन लावतात त्यांच्या बिल्डिंग वरती, काय काय क्वालिटी आहे. मला खूप लोक बोलले की तुझा आजूबाजूला लय आवाज असतो, तुझा आवाज येतच नाही, काय तू व्हिडिओ मध्ये बोलतोस. सो आय गॉट दिस माईक. इथे हे लोक ट्रॅफिक रूल खूप फॉलो करतात. म्हणजे तुम्ही सिग्नल तोडला तर तुम्हाला फोटोज, डायरेक्ट तिकीट भेटते. परत जर पोलीसची व्हॅन असेल आजूबाजूला तर मग ते लोक तुम्हाला चेस करतात, मागे येतात तुमच्या. आणि इकडे रोड क्रॉसिंग करायला असं बटन दाबायचा, हा सिग्नल तो. आपला सिग्नल आहे. मला हा रस्ता थोडा कळवा बीच किंवा आपला घोडबंदर रोड सारखा असं का वाटतं, काय माहिती. आणि हे आपले मित्र मैत्रिणी पूर्ण किती सारे किती सारे. सो दिस इज अ पब्लिक पार्क, प्रायव्हेट ओन. आणि हा लॅब्राडॉर कसं खेळतोय. त्याला आपण आवडलो नाही. हा आहे तो पार्क. खूप छोटा आहे पार्क, लहान मुलांसाठी असेल बेसिकली. हा ठीक आहे, एक चांगला वॉक झाला, एक कार्डिओ झाला. जवळजवळ 25 मिनिटं लांब होत आहे. सो गुड. लेट्स सी. आपण थोडा इथून खाली गेलो तर मला काहीतरी असं पार्क सारखं अजून दिसतंय. लेट्स ट्राय. आता हे तर थोडं ओपन सारखं आठवण येत आहे ह्याची. लेट्स सी काय आहे हे. काय नाही, इट्स ओके. छोटासा पार्क होता, थोडा गार्डन, थोडा पीस. काय ती डोंगरे, काय ती नदी, काय ती हवा. काय माहिती, डायलॉग चुकलो मी, सॉरी. काय ती झाडी, काय ते डोंगर. मस्त ओके मध्ये. बापरे, जवळ जवळ 45-50 मिनिट्सचा वॉक झालाय. त्या पार्क पासून एवढं सॅटिस्फॅक्शन नाही भेटलं. आणि मला आता जस्ट अक्षयचा कॉल आला, माझ्या रूममेटचा. तर तो बोलला की चला आपण जिममध्ये व्लॉग बनवूया. लेट्स सी आता. हा व्लॉग स्टार्ट झालेला पार्कसाठी, आता कुठे एंड होतो ते बघू. लेट्स सी. सो अक्षय पुढे गेलाय जिमला, तो वॉर्मअप करेल स्टार्ट. मी जाऊन मी पण वॉर्मअप करेल आणि मग आपण हा नवीन व्लॉग बनवूया. स्टे ट्यून. इथे लोक त्यांच्या फिटनेसला घेऊन खूप म्हणजे खूप जास्त कन्सर्न आहात. म्हणजे लोक, हां, आय अंडरस्टँड की आपण
भारतीय इंडियन्स आपण बीफ नाही खात, काही लोक पोकही नाही खात, त्यामुळे आपल्याकडे प्रोटीन इंटेक थोडं कमी असतो ॲज कम्पेअर टू दॅम. बट आपल्याकडे दुसरेही सोर्सेस आहेत, मिल्क आहे, स्पिनेच आहे, चिकन आहे, मटन आहे, फिश आहे, असे खूप सारे सोर्सेस आहेत आपल्याकडे. पण ह्या लोकांचं डेडिकेशन म्हणजे हे लोक रात्री 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत रात्री, मी मी स्वतः बारटेंडर आहे, तर आमच्या बारमध्ये पण लोक रात्री 1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत दारू पिणार. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते लोक काही करून जिमला जाणार, काही करून. भले ते लोक जिथे 100 मारत असेल उठा बशा, तर ते लोक तिकडे 50 मारतील. त्या लोकांना जर समजा 25 पुशअप जात आहे, तर मग ते लोक 10 मारतील. पण कमिटमेंट की हा हँगओव्हर आहे, नशा खूप जास्त झालेला काल, पण तरी हे लोक जिम मिस नाही करणार. तो अँड मला बोलायचा हे आहे की तुम्ही काही करा, ते तुमचा पर्सनल लाईफ आहे. तुम्हाला पार्टी करायचं आहे, नाही करायचं आहे, तो तुमचा पर्सनल लाईफ आहे. बट स्टेप 1 टू द फिटनेस इज go to the gym, go to park, go to anywhere, do exercise. आज, उद्या, परवा कधी ना कधी रिझल्ट येईल. सो बेसिकली मला लेग एक्सरसाइज एवढी मनापासून आवडत नाही. पहिला तर मी टाळाटाळी करायचो की नाही म्हणजे नाही, लेग एक्सरसाइज म्हणजे रडू यायचं खूप, नाही. पण हल्ली कुठे लेग एक्सरसाइजला मजा येते. पण असं बोलत असं माझं फेवरेट अशी नाही आहे सध्या तरी. बट मी असं खूप लोकांकडून ऐकलंय आणि मलाही आता हळूहळू असं फील होत आहे की जसं जसं तुमची स्ट्रेंथ वाढत जाते, जसं जसं तुम्ही जिमला रेग्युलर होतात, तसं तसं तुम्हाला लेग्समध्ये जास्त इंटरेस्ट होतो. सो लेट्स सी, आजचा सेशन आहे अक्षय दळवी बरोबर. तर त्याचा एक ट्रान्सफॉर्मेशन खूप चांगला होता. डेली लाईफमध्ये आपण जेवढे बिझी आहोत की आपण काय बोलतात, आपला जॉब, आपले घरातले प्रॉब्लेम्स, फायनान्शियल प्रॉब्लेम्स, असं सगळं हे सगळं मॅनेज करून एखादा कोणीही माणूस, एखादा माणूस जो त्याची पूर्ण डे मधला 1 आवर, 1.5 आवर देतोय जिमला, ग्रेट, यू आर डुईंग गुड. तर अक्षयचा जो ट्रान्सफॉर्मेशन होता पहिल्याचा, तो पण लई चांगला होता. आता परत त्यांनी थोडंसं पुट डाऊन केलेलं, परत आता त्यांनी परत लूज केलं. सो लेट्स सी कसा होतो आजचा सेशन. आणि ही आमची फिटनेस आतून बघू आपण कशी आहे जिम. या जिममध्ये बेसिकली 2 फ्लोअर आहेत. हा फर्स्ट फ्लोअर आहे. मला मी फर्स्ट फ्लोअर. आपल्याला सेकंड फ्लोअरला जायचं. अक्षय सेकंड फ्लोअरला वेट करतो. इथे चेंजिंग रूममध्ये जातो, बॅग ठेवतो. ऑल सेट. आणि त्यांचा ॲप्सचा एरिया, कार्डिओस. आणि आपल्याला आता सेकंड फ्लोअरला जायचं. कुठे आहे माझा मित्र? इधर हो गए. माझा वॉर्मअप तर झाला होता ऑलरेडी, तो मारायला स्टार्ट केला. आता झाल्यावरती आपण हे असे बोलू.